दिनांक 10 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत. इयत्ता 12वीची परीक्षा दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होत आहे. या परीक्षेसाठी जिल्हा शिक्षण विभाग माध्यमिक याची परिपूर्ण तयारी झाली आहे. याबाबत दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदया आदरणीय मिताली शेट्टी मॅडम, जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. सदर समितीत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमनजी गोयल साहेब हे सदस्य आहेत. तसंच माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त साहेब हे सुद्धा सदस्य आहेत. त्यानंतर या समितीत एकूण 8 लोक आहेत. त्यापैकी कार्यकारी अभियंता विद्युत वितरण विभाग, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षणाधिकारी योजना अशा 8 लोकांची ही समिती आहे. या समितीची बैठक माननीय जिल्हाधिकारी महोदया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. एकूण आपल्या नंदुरबार जिल्ह्यात इयत्ता 12वी साठी 28 परीक्षा केंद्रे असून एकूण या परीक्षा केंद्रांवर 18,115 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत, परीक्षा देणार आहेत. तसेच इयत्ता 10वीचे 50 केंद्र असून या 50 केंद्रांमधून 21,239 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या सर्व प्रक्रियेवर प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यासाठी आपल्या जिल्हा स्तरावर 8 परिरक्षक केंद्र आहेत, त्याला कस्टडी म्हणतो आम्ही. या 8 परिरक्षक केंद्रांमार्फत सर्व सेंटर्सवर प्रश्नपत्रिका पुरवल्या जातील आणि परीक्षा झाल्यानंतर त्याचं वितरण आणि नियोजन करण्यात येत आहे. तसंच या परीक्षा सुरळीत आणि या संदर्भात माननीय मुख्य सचिव महोदय आदरणीय राजेश अग्रवाल साहेब यांनी सुद्धा दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सर्व राज्याची व्हीसी घेतली. त्यात दिलेल्या सूचनानुसार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ नाशिक विभाग याचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुभाष बोरसे साहेब यांनीही यांची मीटिंग घेतली दक्षता समितीची. त्यात दिलेल्या सूचनेनुसार सर्व परीक्षा केंद्रांवर प्रत्येक वर्गात जिथं विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट आहेत अशा ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. म्हणजे आपल्या जिल्ह्यातील सर्व 28 12वीचे केंद्र आणि 50 10वीचे केंद्र या केंद्रांवर CCTV कॅमेऱ्यांचं नियंत्रण राहणार आहे. तसेच काही जे सेन्सिटिव्ह सेंटर्स आहेत अशा सेंटर्सवर केंद्र प्रमुख आणि त्यांचं बैठी पथक असं पूर्ण वेळ 3 तास पूर्ण वेळ परीक्षा केंद्रावर बसून राहणार आहेत. सदर परीक्षा कालावधीत कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स मशीन, मोबाईल फोनचा वापरावर प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसंच पोलीस बंदोबस्त सुद्धा देण्यात आला आहे. प्रत्येक केंद्रावर महिला पोलीस, अत्याधिक पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील असं माननीय महोदया कलेक्टर महोदया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीत निर्णय झालेले आहे. सदर परीक्षेवर भरारी पथक म्हणून एकूण 7 भरारी पथकांची नेमणूक केलेली आहे. हे भरारी पथक माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी महोदय, डायट प्राचार्य, तसंच शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना आणि एक महिला अधिकारी यांचं असं भरारी पथक राहणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात परीक्षेच्या संदर्भातली परिपूर्ण तयारी झालेली असून सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा परिपूर्णपणे सज्ज आहे. धन्यवाद.